हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जे पक्षाचे निवडून आलेले आहेत ते उमेदवार दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी, पण नागरिकांच्या मध्ये थोडस असंतोष होता. आता या वार्डाचं काय होणार आणि या वार्डामध्ये आता इलेक्शन जाहीर झालेले आहे आणि उमेदवार आता कसे मिळणार. परंतु आम्ही दादांना वरच्यावर भेटायचो, दादा या वार्डात आता कसं करायचं, उमेदवार कसे करायचे. दादा म्हणायचे थांबा शांत राहा. परंतु दादांचा हा सखोल अभ्यास आम्हाला ज्यावेळेस उमेदवार द्यायचे होते त्यावेळेस कळलं. घराघरातून या ठिकाणी उमेदवार दादा निर्माण झाले, कारण ही काँग्रेस पक्षाची विचाराची या ठिकाणी माणसं आहेत. वाटत नव्हतं या ठिकाणी उमेदवार मिळतील, परंतु या ठिकाणी काहींची उमेदवारी थांबवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सर्कस करावी लागली. इतकं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं प्रेम उफाळून आलेलं आहे. नागरिकांचा विश्वास आहे दादा. काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी विचारधाराची माणसं राहत असताना थोडस शेवटच्या टप्प्यामध्ये दगाफटका झाला, परंतु असू दे, जनता आपल्या बरोबर आहे. आणि हे करत असताना दीपक माने यांनी मागच्या वेळेस भाजपमधून चांगलं मताधिक्य घेतलं होतं, परंतु शेवटी नशिबाची पण साथ लागते. थोडस काही पॅनलच्या त्यावेळेस चुका झाल्या. आता त्यांनी या ठिकाणी विचारधारा त्यांची बदलली. ते मूळचे काँग्रेसचेच आहेत, पर्याय त्या ठिकाणी ते गेले होते. आज मी स्पष्ट करतो तुमच्या समोर, कारण आम्ही मुस्लिम समाजाची काही या ठिकाणी आमची मंडळी आहेत, तो त्यांच्यातलाच आमच्यातलाच एक वाटलेला कार्यकर्ता आहे आणि आमच्या विचारधारेचाच आहे. परंतु आम्हाला काम करण्यासाठी कोणतरी नेतृत्व महापालिकेमध्ये पाठवायचं होतं, म्हणून आम्हीच त्या ठिकाणी त्याला पाठवलेलं होतं. परंतु आता आम्हीच त्याला या ठिकाणी परत आणलेलं आहे. आणि आमची या ठिकाणी त्यांनी प्रवेश केल्यानंतर आपल्याला विनंती राहील की त्यांना ज्या पद्धतीने भाजप पक्षाने त्याला ताकद दिली होती त्याच्यापेक्षा जास्त ताकद आपण द्यावी आणि तो या ठिकाणी कुठं कम पडणार नाही, हे मी त्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो.